Good morning, friends. Today we are going to learn about the question tag. As you know that in last period we have learned about the tenses. We have completed the 12 tenses and related to tenses this chapter is, that's why I will teach you how we make the question tag. What is meant by question tag? Question tag म्हणजेच उपप्रश्न. उपप्रश्न याला लघु प्रश्न पण म्हणतात. लघु प्रश्न. ओके. एखादं वाक्य खरं आहे का खोटं हे समजण्यासाठी ज्या उपप्रश्नाचा उपयोग केला जातो त्याला क्वेश्चन टॅग असे म्हणतात. मग पहिला नियम असा आहे, त्या क्वेश्चन टॅगला संक्षिप्त मध्ये क्यूटी म्हणतात. क्यूटी म्हणजे क्वेश्चन टॅग. जर वाक्य होकारात्मक असेल तर क्यूटी क्वेश्चन टॅग नकारात्मक असतो. हा पहिला नियम. दुसरा नियम, दिलेले वाक्य जशास तसे लिहून क्वामा, समजलं का मामा? सॉरी, क्वामा. दिलेले वाक्य जशास तसे लिहून क्वामा म्हणजे स्वल्प विराम वापरावा. ओके. आणि नियम आहे, जर वाक्य होकारात्मक असेल तर नकारात्मक करायचं आणि जर नकारात्मक असेल तर होकारात्मक करायचं. मग आपण एक पाहूया वाक्य, जसं ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा. तेव्हा कसं करायचं? दिलेलं वाक्य जसं असतं तसं लिहायचं. ही इज अ बॉय कॉमा, आता हे होकारात्मक आहे, क्वेश्चन टॅग काय होईल? नकारात्मक होईल. मग कसं होईल? इजंट ही आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ओके. क्वेश्चन मार्क दिल्याशिवाय क्वेश्चन टॅग बनत नाही. म्हणून जसं प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक चिन्ह हवं आहे, उद्गारवाचक वाक्य असेल तर उद्गारवाचक चिन्ह हवं आहे आणि विधानात्मक वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. त्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते. हे बाकी सर्व नियम तुम्हाला आठवण करावे लागतील. आता हे जर वाक्य नकारात्मक जर असेल, समजा आता ही इज नॉट अ बॉय, मग काय होईल क्वेश्चन टॅग? ही इज नॉट अ बॉय कॉमा इज ही. कसं होईल? इज ही. हे लक्षात आलं? मग तुम्हाला यावरून लक्षात येईल की काही वाक्यात सहाय्यक, त्याच्यात ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद आहे असल्यामुळे ते सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. म्हणून काही महत्त्वाचे आपण संक्षिप्त फॉर्म पाहूया. ओके. ज्याला आपण आता जसं संक्षिप्त फॉर्म, जसं डू नॉट आहे, डू नॉटचं संक्षिप्त फॉर्म डोंट आहे ना. त्यानंतर डज नॉट आहे, डज नॉटचं संक्षिप्त फॉर्म डझंट. ओके. आता कॅन नॉट आहे, कॅन नॉटचं संक्षिप्त फॉर्म कांट. कुड नॉट आहे, कुड नॉटचं संक्षिप्त फॉर्म कुडंट. मे नॉट आहे, मे नॉटचं संक्षिप्त फॉर्म मेंट. यस. असं आपण लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर आता पुढे आपण पाहूया अजून, जसं आता शॅल नॉट आहे, शॅल नॉटचं संक्षिप्त फॉर्म आहे शॅल नॉटचं संक्षिप्त फॉर्म शांत. त्याचं प्रोनाउन्सिएशन शांत करायचं, शांत किंवा शांत. विल नॉटचं संक्षिप्त फॉर्म आहे वोंट. हे पाठ पाहिजे बरं का.
हे जर तुम्हाला पाठ असतील तरच तुम्हाला त्याचे संक्षिप्त फॉर्म लिहिता येतात। विल नॉट वाक्यात आलं तर त्याचं संक्षिप्त काय होईल मग? शांत, वोंट होईल। शॅल नॉट आलं तर शांत होईल। कॅन नॉट आलं तर कांट होईल। कुड नॉट आलं तर कुडंट होईल। मे नॉट आलं तर मेंट होईल। मस्ट नॉट आलं तर मसन होईल, मसन। हे लक्षात ठेवायचं, मसन म्हणजे ती मसन नाही, MUST आणि N'Pt याचं प्रोनाउन्सिएशन मसन करायचं। ओके, आता पहा मी तुम्हाला आता भरपूर वाक्य देऊ शकतो, त्या वाक्यांची तुम्हाला क्वेश्चन टॅग करता येतील। काय नियम याच्या पुढेच पण आपण पाहूया। अजून एक नियम आहे तो असा की जर नाही सर काय झालं ह्या, जर आज्ञार्थी वाक्य असेल तर, जर आज्ञार्थी वाक्य असेल तर, जर आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचा क्यूटी म्हणजे क्वेश्चन टॅग, त्याचा क्यूटी क्वेश्चन टॅग विल यू असतो, विल यू असतो। विद्यार्थी मित्र हो, आता तुम्हाला आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय माहित पाहिजे? If the sentence is beginning with the verb form, it is called imperative sentence. तर फॉर एक्झाम्पल go there, आता go there याचा क्वेश्चन टॅग काय? नियम काय सांगतो आपला? दिलेलं वाक्य जसं असतं तसं लिहायचं, go there, कॉमा will you आणि शेवटी क्वेश्चन मार्क। यस, आता समजा डोंट टच मी, हात नका लावू, डोंट टच मी, डोंट टच मी याचा क्वेश्चन टॅग मग काय होईल? पहिलं वाक्य जसं असतं सर, डोंट टच मी, कॉमा विल यू। तर हा नियमच लक्षात ठेवायचा, जर अज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय असतो? विल यू। हे तुम्हाला कधीही विचारायला असते, 8वी 9वी 10वी 11वी 12वी, पुढे पदवी व्हा, त्यानंतर MPSC करा, UPSC करा। इंग्रजी हे कायम स्वरूपी आहे, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी। तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पोरांना इंग्रजी राहणारच आहे, त्याच्यामुळे हे कायम स्वरूपी नियम पाठ करून टाकून द्यायचे। चला पुढचा नियम, जर वाक्याची सुरुवात लेट्स ने झालेली असेल तर क्यूटी क्वेश्चन टॅग शॅल बी लिहावा। काय लिहायचा? शॅल बी। मग आता बघा, लेट्स राईट म्हणजे चला लिहूया, चला लिहूया, असं काय मराठीतून लिहिण्याची गरज नाही परीक्षेत, तुम्हाला समजण्यासाठी सांगतो। लेट्स राईट। आता मला याचा क्वेश्चन टॅग करायचा, पहिलं मग इंग्रजीतलं वाक्य जसं असतं तसं लिहायचं, लेट्स राईट, कॉमा शॅल बी आणि शेवटी क्वेश्चन मार्क आवश्यक आहे। यस, तर चला नाचूया, लेट्स डान्स, कॉमा आता कसं आहे मग लेट्स डान्स, कॉमा शॅल बी, चला नाचूया। ओके, हा नियम झाला। म्हणजे सर्व नियम तुम्हाला लक्षात पाहिजे। त्यानंतर आता काळाचे नियम बघू, यावर आधारित क्वेश्चन टॅगवर आधारित, म्हणजे तुम्हाला बरीच वाक्य सहज लक्षात येऊन जातील। आता काळ, तुम्हा सर्वांना काळ माहित आहे, एकूण मुख्य 3 काळ आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स। या प्रत्येकाचे उपप्रकार 4, त्यामुळे 4 त्रिकम 12 एकूण काळ आहे। आता पहिला जो काळ आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय हो? सिंपल प्रेझेंट टेन्स याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। ओके, आता वाक्य घ्या, आय राईट अ लेटर। आता या वाक्याचा तुम्हाला क्वेश्चन टॅग बनवायचा आहे। मग नियम काय सांगतो? दिलेलं वाक्य जसं असतं तसं लिहा, आय राईट अ लेटर। मग आता यानंतर कॉमाचं या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही, आता हे सब्जेक्ट आहे आणि हे वर्ब आहे। मग कोणतं सहाय्यकारी क्रियापद सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात? डू किंवा
डस. मग आता त्यासाठी काय करायचं, आता हे वाक्य होकारात्मक का नकारात्मक आहे? होकारात्मक. मग क्वेश्चन टॅग काय होईल? नकारात्मक होईल. मग आय राईट अ लेटर डोंट आय. काय होईल? डोंट आय. डोंट काय का आलं? कारण का आय आहे म्हणून डू आलं. होकारात्मक डू नॉटचं डोंट होतं. तसं चला दुसरं एक वाक्य पहा. ही सिंग्स अ सॉन्ग. SONG सॉन्ग. ही सिंग्स अ सॉन्ग. कोणता काळ आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. कसं? सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आलं आणि इथं काय आहे? मग यस लागलं. जेव्हा क्रियापदाला यस लागतो तेव्हा क्रियापद हे एकवचनी असतं. काय असतो? एकवचनी. आणि जेव्हा नामाला यस प्रत्यय लागतो तेव्हा नाम हे अनेकवचनी असतं. यस. मग आता हे एकवचनी, करता एकवचनी असल्यामुळे क्रियापद एकवचनी आलेलं आहे. ओके. मग आता याचा क्वेश्चन टॅग कसा करणार तुम्ही? ही पहिलं वाक्य कसं असतं? ही सिंग्स अ सॉन्ग कॉमा, ओके, कॉमा, ही सिंग्स अ सॉन्ग कॉमा, मग काय होईल? डझंट ही. तोच करता घ्यायचा. सपोज या ठिकाणी एखादं नाम असेल, ओके, जसं आता तुमची आवडती एखादी राणी आहे, नाव आहे राणी. राणी डान्स्ड ऑन स्टेज. सॉरी, डान्सेस. सिंपल प्रेझेंटेशन आहे. राणी डान्सेस ऑन स्टेज. राणी रंगमंचावर नाचते. मग काय करायचं? क्वेश्चन टॅग दिलेलं वाक्य जसं असतं तसं लिहायचं. राणी डान्सेस ऑन स्टेज कॉमा, मग आता राणी ही मुलीचं नाव आहे का मुलाचं आहे? मुलीचं आहे. मग काय? सी येईल. मग डझंट सी. तर अशा पद्धतीने सिंपल प्रेझेंट टेन्सचा जर काळ असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग याप्रमाणे करायचा. आता वाक्य खूप सोपं आहे. पहा पुढचं एक सांगतो तुम्हाला, मग त्यानंतर खूप तुम्हाला वाक्य बनवता येते. ती कशी? आता आता सिंपल पास्ट टेन्स बघूया. सिंपल पास्ट टेन्स बघूया. आपला काळ बदलू लागलाय. आता काय करतो? आता सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र काय हो? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके. वाक्य पहा. काय होईल वाक्य? आय सॉ म्हणजे मी बघितलं. कशाचं भूतकाळ आहे? सीचं भूतकाळ. आय सॉ अ टायगर. मी वाघाला बघितलं. येस. मग याचा क्वेश्चन टॅग करायचा. तर आता काय करायचं? साध्या भूतकाळामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. कोणतं? डीड. मग डीड नॉटचं संक्षिप्त फॉर्म काय होईल हो? डिडंट. काय होईल? डिडंट. आता एक क्वेश्चन टॅग कसं बनवणार? आय सॉ अ टायगर कॉमा डिडंट आय. डिडंट आय. दुसरी महत्वाची गोष्ट, समजा क्वेश्चन टॅग दिलेलं वाक्य नकारात्मक असेल तर टॅग मात्र होकारात्मक असतो. जसं आता शी did not drink water. ती पाणी पिली नाही. मग दुसरं काय पिली ते सांगायचं नाही, फक्त ती पाणी पिली नाही. शी डिड नॉट ड्रिंक वॉटर. मग आता त्याचा क्वेश्चन टॅग कसा होईल? आता हे होकारात्मक करायचं. शी ड्रँक, नाही सॉरी, हे दिलेलं वाक्य कसं असतं? शी डिड नॉट ड्रिंक वॉटर कॉमा डिड सी. डिड सी आहे ना? शी डिड नॉट ड्रिंक वॉटर डिड सी. अशा पद्धतीने क्वेश्चन टॅग म्हणजे फक्त साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ ह्या वाक्यांचा करतानाच तुम्हाला अडचण नाही. याच्या व्यतिरिक्त जगातलं कुठल्याही कशाही प्रकारचं वाक्य येऊ त्या वाक्यामध्ये ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद असतेच आणि त्यामुळे
ते सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा. फक्त सहाय्यकारी क्रियापद इंग्रजीत एकूण भाषेमध्ये साधा वर्तमान आणि साध्या भूतकाळातच नाही, बाकी सर्व वाक्यात ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद आहे. मग ते सहाय्यकारी क्रियापद वापरा. आता फॉर एक्झाम्पल समजा आता मी एक वाक्य लिहिलं, I have played cricket. आता यात सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे हो? I सब्जेक्ट आहे, प्लेड वर्ब आहे आणि या दोन्हीला मदत करणारे have हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मग याचा क्वेश्चन टॅग करणं खूप सोपं आहे. वाक्य होकारात्मक आहे का नकारात्मक? होकारात्मक. मग दिलेलं वाक्य जसं असतं तसं लिहायचं. मग काय होईल? I have played cricket, haven't I. समजलं? ओके. आता पहा, she can swim in the pond. Pond means ती तळ्यात पोहू शकते. काय होईल क्वेश्चन टॅग? दिलेलं वाक्य जसं असतं तसं लिहायचं. कसं होईल मग? she can swim in the pond. ओके. वाक्य होकारात्मक आहे, टॅग निगेटिव्ह, can't see. लक्षात आलं? असे अनेक वाक्य तुम्हाला बनवता येतील. फक्त तुम्ही काय करायचं, भरपूर वाक्य बनवायचे. नकारात्मक एखादं वाक्य असेल, मग नकारात्मक वाक्याचं काय करायचं? होकारात्मक टॅग लिहायचा. आता पहा, एक वाक्य सांगतो मी तुम्हाला, लक्षात येऊन जाईल. अनेक नकारात्मक वाक्य असतात, यस, ते होकारात्मक. आता जसं बघा, यस, she must not attend the meeting, meeting. आता वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा, क्यूटी बनवायचा. दिलेल्या वाक्यात जसं असं लिहायचं, she must not attend the meeting, meeting, वाक्य हो नकारात्मक आहे, होकारात्मक करायचं. ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. कॅन नॉट असेल तर कॅन घ्यायचं, कुड नॉट असेल तर कुड घ्यायचं, मे नॉट असेल तर मे घ्यायचं, आणि जर मस्ट नॉट असेल तर मस्ट घ्यायचं. मग काय होईल? मस्ट नॉटचं काय येतं? मग मस्ट सी आणि शेवटी क्वेश्चन मार्क. त्याशिवाय क्वेश्चन टॅग बनत नाही. ओके. तर 8वी 9वी आणि 10वी या सर्व विद्यार्थ्यांना सांगणं आहे की अशा प्रकारचे अनेक वाक्य तुम्हाला बनवायचे आहे. तुम्ही स्वतःहून भरपूर वाक्य शोधा, त्या वाक्यांचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. ओके. जर व्यक्ती असेल तर पुरुषवाचक नाम असेल तर हे घ्यायचं, स्त्रीवाचक नाम असेल तर सी घ्यायचं, आणि जर वाक्यात जो करता असेल तर तोच करता वापरायचा. एकूण काळापैकी फक्त साधा वर्तमान काळ आणि साध्या भूतकाळ सहाय्यकारी क्रियापद नसते. साध्या वर्तमान काळामध्ये डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. साध्या भूतकाळामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतात. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही जर क्वेश्चन टॅग समजून घेतला तर तुम्हाला याचा जो 1-2 मार्कासाठी परीक्षेला विचारलं जातं, परीक्षा दृष्टिकोनातूनही फायद्याचा आहे आणि बोलण्याच्या दृष्टिकोनातूनही फायद्याचा आहे. तर आपण हे एक चॅप्टर इथं संपूया. यावरती जास्तीत जास्त तुम्ही होमवर्क करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. मी तुम्हाला चेक करून पाठवून देतो. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर त्यांनी माझ्या पर्सनल मोबाईलवर तुम्ही कॉल करा, तिथं पण मी तुम्हाला समजून सांगेन. याचा अजून काही उदाहरणं आपण पुढच्या पिरियडला पाहूया. ओके. थँक्यू.